हॅलो एव्हरीवन. आजचा आपला टॉपिक आहे क्वालिटीचा सबस्टँटिव्ह मोशन. मोशन शब्दाचा अर्थ बघायला गेलं तर त्याचा अर्थ होतो प्रस्ताव. पार्लमेंटमध्ये कुठल्याही विषयावर डिस्कशन चालू करायचं असेल तर त्या विषयाशी संबंधित आधी काय मांडावं लागते? प्रस्ताव मांडावा लागतो. आणि मग पार्लमेंट त्याचे कुठल्याही सभागृहामध्ये ते मांडलेलं असलं तरी मग त्याच्या हिशोबानं त्याचे काही नियम असतील, पार्लमेंटरी रूल्स, त्या हिशोबानं त्याच्यावर डिस्कशन चालू. इथं सबस्टँटिव्ह मोशनचा अर्थ होतो मूळ प्रस्ताव. आता ह्याला मूळ प्रस्ताव असं का म्हटलंय? हा प्रस्ताव दुसऱ्या कुणावरही डिपेंड असत नाही. त्याला शब्द काय येत आहे बघा, सेल्फ कंटेंट. सेल्फ कंटेंट म्हणजे याला दुसऱ्या कोणाची गरज नाही, इंडिपेंडंट प्रपोजल आहे. दुसऱ्या कुठल्याही गोष्टीवर अवलंबून नसलेलं, दुसऱ्या कुठल्याही इतर प्रस्तावावर अवलंबून नसलेलं त्याला इंडिपेंडंट प्रपोजल असं म्हणतात. मग आता याचा अर्थ काय? दुसऱ्यावर अवलंबून असणारे पण असतात का? तर असतात. मोशन वेगवेगळ्या प्रकारचे असतात. क्लोजर मोशन असते, सेन्सॉर मोशन असते, सभागृहाचं कामकाज जे आहे ते पोस्टपोन करण्याचं किंवा सस्पेंड करण्याचे मोशन असते. आणि सबस्टँटिव्ह बरोबरच याच टॉपिक मध्ये आपण पुढे जे दुसऱ्या मोशन डिस्कस करणार आहोत ते आहेत सबसिडियरी मोशन. म्हणजे मूळ प्रस्तावाला पूरक असणारा दुसरा प्रस्ताव जो मूळ प्रस्तावामध्ये काही चेंजेस करण्यासाठी म्हणून आणला जातो. त्याच्यानंतर असं लक्षात आलं गव्हर्नमेंटच्या बाबा की हे अगोदरचं जे काही आहे मोशन ते अख्खीच्या अख्खीच रिप्लेस करायचे, तर त्याला सबस्टिट्यूट मोशन पण आणता येऊ शकते. ठीक आहे, तर त्याच्याविषयी बोलूयात आपण आता. सबस्टँटिव्ह मोशन परत ही चर्चेत काय, आता ज्येष्ठ मागच्या एक आठवडाभरापूर्वी लोकसभेचे जे विरोधी पक्ष नेते आहेत राहुल गांधी, त्यांच्या विरोधामध्ये सत्ताधारी पक्षातल्या एका मेंबर ऑफ पार्लमेंटनं सबस्टँटिव्ह मोशन आणण्याविषयी बोललं गेलं आणि मग हे सबस्टँटिव्ह मोशन चर्चेत आलं, म्हणून आपण हे डिस्कशनला घेतलं. पार्लमेंटरी प्रोसिजर मध्ये सबस्टँटिव्ह मोशन ही सेल्फ कंटेंट, त्याचा अर्थ बघितलाच आपण, हे दुसऱ्या कुणावरही अवलंबून असत नाही, टोटली इंडिपेंडंट प्रपोजल असते, सबमिटेड फॉर द अप्रुव्हल ऑफ द हाऊस, इट इज अ ड्राफ्टेड. बघा याचं महत्व काय आहे, बाकीच्यांपेक्षा हे अतिशय महत्वाचं आहे. इट इज अ ड्राफ्टेड म्हणजे त्याचं डिझाईन असं केलेलं असतं, त्याला अशा प्रकारे लिहिलेलं असतं, टू एक्सप्रेस अ डेफिनाइट ओपिनियन. म्हणजे सभागृहाच्या विचाराधीन याला मांडल्यानंतर सभागृहानं या मुद्द्यावर ठाम असं काहीतरी आपलं काय म्हणणं आहे, आपलं मत काय, यस ऑर नो, स्ट्रिक्टली एवढंच असतं. पहा डिसिजन कसं असतं, या प्रस्तावात जे काही मांडलं गेलंय त्याच्यावर यस ऑर नो एवढे दोनच उत्तर द्यायचे. बाकीचा म्हणजे त्याला असं जास्त पसरून काही सांगायचं नाही. डेफिनाइट ओपिनियन, डिसिजन ऑर विल ऑफ द हाऊस, सभागृहाचं इच्छा काय आहे या मुद्द्याला धरून जी या मोशन मध्ये मांडली. जसं की आताच करंट डिस्कस करायचं झालं तर काय म्हणूयात, विरोधी पक्ष नेत्याचा सदस्यत्व रद्द करावं, अशा प्रकारची ती सबस्टँटिव्ह मोशन. अर्थात मांडण्याविषयी बोललं गेलं, ती मांडली गेलेली नाही, किंवा लोकसभेचे जे अध्यक्ष आहेत त्यांच्याकडे याचा फायनल अधिकार असतो की त्याला ऍडमिट करायचं का नाही करायचं, त्याच्यावरही पुढं काही झालेलं नाही. पण जर ते झालं तर त्याचं पुढं काय करायचं याच्यावर सदनाला, सभागृहाला ठोस अशी भूमिका घ्यावी लागते. म्हणून सबस्टँटिव्ह मोशनला ठोस प्रस्ताव असंही म्हटलं जातं. लक्षात ठेवा, याच्यावर दुसरं काहीही सांगायचं नाही, फक्त एस ऑर नो सांगायचं. ऑन अ सिग्निफिकंट, आणि हा कशावर आणला जाऊ शकतो, सिग्निफिकंट मॅटर. म्हणजे या प्रस्तावाअंतर्गत जो कुठला मुद्दा मांडला जात आहे तो अतिशय महत्वाचा असणं पहिली कंडिशन. कुठल्याही थातुरमातुर विषयाला धरून सबस्टँटिव्ह मोशन आणता येऊ शकत नाही, असा हा प्रस्ताव असतो. विदाउट डिपेंडिंग ऑन एनी अदर मोशन, याला म्हटलेच आहे सेल्फ कंटेंट. हा दुसऱ्या कुठल्याही प्रस्तावावर डिपेंड असत नाही फॉर इट्स व्हॅलिडिटी. चला, याचे काही महत्वाचे वैशिष्ट्ये आहेत ती काय आहेत बघा, की कॅरेक्टरिस्टिक्स. इंडिपेंडंट नेचर, आत्ताच बोललो आपण, हा दुसऱ्या कुणावरही अवलंबून असत
नाही. हे याचं अतिशय महत्वाचं वैशिष्ट्य आहे. इंडिपेंडेंट नेचर, इट स्टँड्स ऑन इट्स ओन, स्वतःच महत्वाचा आहे तो. नॉट लिंक टू एनी अदर बिझनेस अंडर डिस्कशन, चर्चेत असणाऱ्या दुसऱ्या कुठल्याही गोष्टीशी याचा काहीही संबंध असत नाही. हा पूर्णतः एक नव्या विषयाला सभागृहाच्या पुढे मांडतो. ठीक आहे. नंतर डिसाइजिव्ह फंक्शन इज डिझाईन टू इलिसिट. इलिसिट म्हणजे सभागृहाचं मत जाणून घेणे, त्याचं मत काढून घेणे. काय बाबा ह्याच्यावर तुमचं काय म्हणणं आहे? डिरेक्ट येस ऑर नो. मग आपण तेच बोलू. सभागृहानं या प्रस्तावात आणलेल्या मुद्द्यावर फक्त सांगावं तुमचं ह्याच्यावर काय म्हणणं आहे, येस ऑर नो. म्हणून ह्याला डिसाइजिव्ह फंक्शन, निर्णयात्मक, याच्यात दुसरा काही म्हणजे कन्फ्युजनच ठेवलं जात नाही या मुद्द्यावर. जसं आता म्हटलं की विरोधी पक्ष नेत्याचं सभासदत्व रद्द करण्यात यावं, हो का नाही, एवढं उत्तर द्या आणि विषय संपला. का रद्द करू नये, का, त्याच्यावर डिस्कशन होतं. डिस्कशन होऊन मतदान होऊनच सांगितलं जात आहे, पण निर्णय फायनल येतो तो फक्त येस आणि नो या रूपातच येतो. म्हणून याला कसलं म्हटलंय, या प्रस्तावाचं कार्य कसं आहे, डिसाइजिव्ह फंक्शन. थ्रू अ फॉर्मल वोट, वोटिंग होईल त्याच्यावर आणि वोटिंग नुसार ठरवलं जाईल याचा निर्णय काय. नंतर याची जी प्रोसिजर असते ती खूप स्ट्रिक्ट असते. म्हणजे काय, नोटीस इज रिक्वायर्ड टू मूव्ह इट. अगोदर ज्याला कोणी मांडायचा हा प्रस्ताव त्यानं नोटीस द्यावी लागते. कुणाकडे द्यावी लागते, पुढे सेक्रेटरी जनरल नावाचे एक अधिकारी आहे त्यांच्याकडे द्यावी लागते. टू मूव्ह इट अँड इट मस्ट बी ऍडमिटेड. हे मस्ट आहे पहा. याच्याशिवाय या प्रस्तावाचं पुढं काहीही होऊ शकत नाही. जर ही लोकसभेत आलेला असेल प्रस्ताव तर लोकसभेच्या अध्यक्षांनी त्याला मान्यता दिली पाहिजे, ऍडमिटेड. आणि जर तो राज्यसभेमध्ये मांडला गेला असेल तर राज्यसभेचे जे चेअरमन आहेत त्यांनी याला ऍडमिट केलं पाहिजे, त्यांनी याला मांडायला परवानगी दिली गेली पाहिजे, तरच ह्याचं पुढं काहीतरी रूल. आणि हे कुठला आहे, रूल आहे. हा कायदा नाही पा, रूल, नियम. संसदीय कार्यप्रणालीचे नियम असतात काय, त्या नियमानुसार, तर तो नियम आहे रूल नंबर 186. त्यानुसार हे ऍडमिशन होईल का नाही ते ठरवलं जाईल. दुसरी गोष्ट, हे ऍडमिट करण्याचा अधिकार स्पीकर किंवा चेअरमनचाच आहे, त्याच्यावर दुसरं कोणीही काही सांगू शकत नाही. त्यांनी हा म्हटलं तरच हे होईल, नाही तर त्याच्यावर डिस्कशन पुढे होणार नाही. मॅन्डेटरी डिस्कशन. मॅन्डेटरी म्हणजे हे कंपल्सरीच आहे. डिस्कशन शिवाय इथं जे म्हटलं वोट, हे मतदान होणार नाही येस ऑर नोचं. तर अगोदर प्रॉपर डिस्कशन झालं पाहिजे. म्हणजे प्रोसेस काय झाली पहा, संसद सदस्यानं त्याला सभागृहात मांडलं, नंतर स्पीकर किंवा चेअरमननं त्याला मान्यता दिली, ऍडमिट केलं, आणि ऍडमिट केल्यानंतर इट नेसेसिटेट्स अ फुल डिबेट बिफोर हाऊस टेक्स अ पोझिशन. सभागृहानं मतदान करून आपलं त्याच्यावर काहीही फायनल मत सांगण्याच्या अगोदर त्या मुद्द्यावर डिटेल चर्चा झाली पाहिजे. त्याच्या अगोदर घाई गडबडीत मतदान करता येत नाही. अशा न झालेल्या डिस्कशनच्या आधारावर कुठलाही निर्णय घेता येत नाही. डिटेल डिस्कशन झालं तर आणि तरच त्याच्यावर काही कारवाई होईल. इम्पॉर्टंट एक्झाम्पल्स काय दिलेले आहेत पायाचे. सबस्टॅन्टिव्ह मोशन्स हे टिपिकली रिझर्व फॉर मॅटर्स ऑफ हाय कॉन्स्टिट्युशनल ऑर पब्लिक सिग्निफिकन्स. मगाशीच बोललं, कुठल्याही थातुरमातुर विषयासाठी हे आणता येत नाही. तुम्ही जो मुद्दा सबस्टॅन्टिव्ह मोशन अंदर आणणार आहात तो मुद्दा एकतर घटनेच्या दृष्टीतून, घटनात्मक संवैधानिकरित्या, किंवा पब्लिक सार्वजनिकरित्या त्याचं अतिशय महत्व असलं पाहिजे. तोच मुद्दा या प्रस्तावाअंतर्गत आणता येतो. आणि जर स्पीकर किंवा तुमचे चेअरमन आहेत राज्यसभेचे, त्यांना असं वाटलं की या अंतर्गत आणलेला मुद्दा तेवढासा गांभीर्यपूर्वक गंभीरतेनं घेण्यासारखा नाही, किंवा देशाच्या हिशोबानं किंवा कॉन्स्टिट्यूशनच्या हिशोबानं याचं तेवढं महत्व नाही, तर ते ऍडमिट करून घेणार नाही, ते फेटाळच आहे. ठीक आहे. कशा प्रकारचे मुद्दे आहेत पहा याच्यात. प्रेसिडेंटवर अभियोग चालवायचा आहे. इम्पिचमेंट काय आहे, अभियोग.
अभियोग कुठल्या कुठल्या कंडिशन्स मध्ये आणले जातात हा वेगळा परत सेपरेट स्टडीचा मुद्दा आहे पहा. हे राष्ट्रपतींना त्यांच्या पदावरून त्यांचा कार्यकाळ पूर्ण होण्याच्या अगोदर कुठल्या गोष्टी केल्यामुळं किंवा न केल्या, म्हणजे त्यांची कार्य व्यवस्थित घटनात्मक कार्य जी दिलेली आहे ती त्यांनी व्यवस्थित पार पाडली नाहीत, हा एक मुद्दा असू शकतो इम्पिचमेंट. असं करायचं असेल किंवा मोठ्या उच्च पदावरचे ऑफिशियल्स आहेत, काय सुप्रीम कोर्ट आणि हायकोर्टाचे जजेस, चीफ इलेक्शनल कमिशनर यांना आपल्या पदावरून हटवायचंय. सरकारवर कॉन्फिडन्स किंवा नो कॉन्फिडन्स मोशन आणली गेली आहे. मोशन ऑफ थँक्स हे पण चर्चेत आहे पाहता. राष्ट्रपतींनी सभागृहाच्या पुढं आपलं भाषण, अभिभाषण ज्याला म्हणतो, ऍड्रेसला काय म्हणतो आपण शब्द, राष्ट्रपतींचं अभिभाषण, ते केल्यानंतर नंतर जे आणलं जातं सरकारकडून ते असतं मोशन ऑफ थँक्स. या गोष्टींविषयी तुम्ही सबस्टॅन्टिव्ह मोशन मध्ये बोलू शकता. आणि एक महत्वाचं स्टेटमेंट आहे जे प्रिलिमच्या एमसीक्यू साठी असू शकतं, सगळे रिझोल्युशन्स सबस्टॅन्टिव्ह मोशन्स असतात, हे ते स्टेटमेंट आहे. रिझोल्युशनचा अर्थ पाहिता, मोशनचा अर्थ आपण मगाशी बघितला प्रस्ताव, आणि रिझोल्युशनचा अर्थ असतो ठराव. ठराव आणि प्रस्ताव मध्ये काय फरक आहे? विचाराधीन मांडलंय तो आहे प्रस्ताव, त्याच्यावर चर्चा झाली, मतदान झालं आणि फायनल डिसिजन झालं की मग त्याला म्हणतात रिझोल्युशन किंवा ठराव. म्हणजे ते फायनल होण्याच्या अगोदरचा आहे प्रस्ताव आणि फायनल झाल्यानंतर त्याचंच नाव आहे ठराव. सगळे रिझोल्युशन्स सबस्टॅन्टिव्ह मोशन्स असतात. हा प्रिलिमसाठी असंच असं सेंटेन्स असू शकतो. ठीक आहे, पुढे काय म्हणतंय बघा, प्रोसिजरल कॉन्टेक्स्ट. सबस्टॅन्टिव्ह मोशन ओनली अप्रोप्रिएट वे टू डिस्कस द कंडक्ट ऑफ पर्सन इन हाय ऑथॉरिटी. मग अशी आपण हाय ऑथॉरिटी कुठल्या कुठल्या आहेत बघितले, प्रेसिडेंट आहेत, त्यानंतर सुप्रीम कोर्ट हायकोर्टचे जजेस आहेत, चीफ इलेक्शनल कमिशनर आहेत. अशा उच्च पदावर बसलेल्या व्यक्तींच्या कंडक्ट, त्यांनी जो काही एखादा व्यवहार केलेला असेल किंवा एखादी गोष्ट केलेली असेल, वागणं ज्याला म्हणतो आपण, त्याच्यावर चर्चा घडवून आणण्यासाठीचा हा एकमेव आणि महत्वाचा उपाय आहे सबस्टॅन्टिव्ह मोशन. प्रेसिडेंट और जजेस बोललोच आपण. अलीकडच्या काळामध्ये फेब्रुवारी 2026 बोललोय, त्याच्याविषयी बोललोय, कधी कशामुळे हे डिस्कशन मध्ये आलं, लोकसभेचे जे विरोधी पक्ष नेते आहेत त्याच्यावर. आता बाकीच्या प्रस्तावांमध्ये आणि सबस्टॅन्टिव्ह मोशन मध्ये काय फरक असतो हा परत सेपरेट एमसीक्यूचा मुद्दा होऊ शकतो, लक्षात घ्या. सबस्टॅन्टिव्ह मोशन ही फुल्ली इंडिपेंडंट असते. सबस्टिट्यूट मोशन म्हणजे काय, एखाद्या ओरिजिनल प्रस्तावाच्या ठिकाणी दुसरा नवा प्रस्ताव आणला की त्याला सबस्टिट्यूट मोशन म्हणतात. रिप्लेस करणार, सबस्टिट्यूटचा अर्थ असतो एकाची जागा दुसऱ्याने घेणे. ओरिजिनल प्रस्तावाच्या जागी नवा प्रस्ताव आणला की त्याला सबस्टिट्यूट मोशन म्हणतात. आणि ओरिजिनल प्रस्तावात काही तरतुदींमध्ये सुधारणा करायची असेल तर आणल्या जाणाऱ्या प्रस्तावाला म्हणतात सबसिडियरी मोशन. डिपेंड्स ऑन ऑर रिलेट टू अनदर मोशन, जे आधीच आणलेले असते त्याच्यात सुधारणा करणार. सबस्टॅन्टिव्ह मोशनचा हेतू काय असतो, कशासाठी आणलं जाते, टू सीक अ फॉर्मल डिसिजन ऑन मेजर इश्यू. आपण बोललो कुठले मेजर इश्यू आहेत, महत्वाचे मुद्दे, त्याच्यावर लोकसभा किंवा राज्यसभा किंवा दोघांचं मत काय हे म्हणणं. समजा की प्रेसिडेंटने अमकी अमकी गोष्ट केली जी त्यांच्या पदाला शोभा देणारी नाही. जसं अमेरिकेमध्ये प्रेसिडेंटचं इम्पिचमेंट काय झालं तर बिल क्लिंटन, त्यांच्यावर इम्पिचमेंट आणली की बाबा एवढ्या मोठ्या सार्वजनिक पदावर असताना तुम्ही त्याला अशोभनीय अशा प्रकारचं कृत्य केलं. तशा प्रकारची घटना, त्याच्यावर सभागृहाचं काय म्हणणं आहे किंवा पूर्ण संसदेचंच काय म्हणणं आहे. सबस्टिट्यूट मोशनचा काय हेतू असतो, टू ऑफर अल्टरनेटिव्ह आलंच पहा की अगोदरच्या ठिकाणी नवीन, आणि सबसिडरी मध्ये अगोदरच्यात काही सुधारणा करायची असतील, टू मॉडिफाय, डिले किंवा रेग्युलेट अ मेन मोशन. मुख्य अगोदर आणलेल्या प्रस्तावामध्ये काही सुधारणा करायची असतील तर सबसिडरी मोशन आणली जाते. एक्झाम्पल्स काय आहे त्याचे, इम्पिचमेंट किंवा नो कॉन्फिडन्स मोशन मागाशी उदाहरणात बघितलं आपण. नंतर सबस्टिट्यूट मोशनचं उदाहरण आहे अल्टरनेट पॉलिसी प्रपोजल्स. अगोदरच्या प्रस्तावामध्ये काहीतरी
एखादं धोरण सरकार चालेल असेल आणि त्याच्यात त्याला पर्याय म्हणून दुसरं धोरण मांडलं गेलं. आणि सबसिडरी मोशनचं उदाहरण आहे अमेंडमेंट्स, क्लोजर मोशन. क्लोजर मोशन म्हणजे संसदेमध्ये जर एखाद्या मुद्द्यावर चर्चा चालू असेल तर आता ही चर्चा भरपूर झाली, बस झालं असं मांडणारा प्रस्ताव म्हणजे काय असतो, क्लोजर मोशन, आणि मग त्याच्यावर मतदान घेतलं जातं. हे झाले कंपॅरेटिव्हली. त्याच्यानंतर सगळ्यात महत्वाचा प्रश्न येतो, सबस्टॅन्टिव्ह मोशन सभागृहामध्ये मांडू कोण शकतो? हू कॅन इंट्रोड्यूस द सबस्टॅन्टिव्ह मोशन? त्याचं उत्तर काय आहे? एनी मेंबर ऑफ पार्लमेंट. कुणीही, फक्त तो खासदार असा, मेंबर ऑफ पार्लमेंट असा, इन्क्लुडिंग अपोजिशन मेंबर्स, विरोधी पक्षातले किंवा सत्ताधारी पक्षातले नसलेले मेंबर सुद्धा ही मोशन आणू शकतात आणि त्याच्यावर डिबेट किंवा डिसिजनची प्रोसेस चालू होऊ शकते. त्याला कंडिशन बघितलेले आपण, लोकसभेच्या अध्यक्षांनी किंवा राज्यसभेच्या चेअरमनने त्याला ऍडमिट केलं पाहिजे, मग त्याच्यावर चर्चा चालू होईल. ठीक आहे. नंतर मिनिस्टर कॅन मूव्ह सबस्टॅन्टिव्ह मोशन एस्पेशली ऑन पॉलिसी मॅटर्स. मंत्री पण आणू शकतो, पण सरकारच्या एखाद्या धोरणाशी संबंधित. अँड जर मंत्री नसेल, ही परत महत्वाची फॅक्ट आहे, लक्षात घ्या. ही महत्वाची फॅक्ट एमसीक्यूच्या दृष्टीने अशी आहे, इन देअर ॲब्सेन्स अनदर मिनिस्टर मे डू सो ऑन हिज ऑर हर बिहाफ. एखाद्या डिपार्टमेंटच्या एखाद्या खात्याच्या मंत्र्यांनी ही मोशन आणायचं ठरवलं आणि ते काही कारणानं अनुपस्थित असतील तर त्याच्या जागी दुसरा एखादा मंत्री सुद्धा ही मोशन मांडू शकतो. त्याचं ओरिजिनल प्रपोजल दुसऱ्याच एका मंत्र्याचं आहे, पण ऐन वेळेस ते गैरहजर आहे, तर ही गोष्ट त्यांच्या वतीनं दुसरा मंत्री सुद्धा करू शकतो. ही महत्वाची तरतूद आहे. नंतर याचे रिक्वायरमेंट काय आहेत बघा. मेंबर मस्ट सबमिट रिटर्न नोटीस दिली पाहिजे सेक्रेटरी जनरलला, अँड मस्ट नॉट कंटेन डिफेमेटरी लँग्वेज. ज्याच्या विरोधामध्ये तुम्ही हा प्रस्ताव मांडताय, मग ते प्रेसिडेंट असोत, सुप्रीम हायकोर्टाचे जजेस असोत, चीफ इलेक्शन कमिशनर्स असोत, हे सगळं करताना की त्यांचं काहीतरी चुकलं, अशोभनीय वर्तन झालं, तरी सुद्धा ह्या प्रस्तावात त्यांची बदनामी करणारी अशी भाषा या प्रस्तावात चालणार नाही. त्यांनी कितीही चुकीचं काम केलेलं असलं तरी त्याच्यावर डिस्कशन होईल सभागृहात, पण या प्रस्तावात तशी बदनामीकारक भाषा असू नये. आणि दुसरं महत्वाची गोष्ट, ज्या मुद्द्याला धरून तुम्ही सबस्टॅन्टिव्ह मोशन आणताय, मूळ प्रस्ताव मांडताय, तो प्रस्ताव सबज्युडिस म्हणजे ऑलरेडी न्यायालयाच्या विचाराधीन असू नये. म्हणजे त्याच्यावर कसल्याही प्रकारची कोर्टाची सुनावणी, कोर्टाच्या विचाराधीन, सबज्युडिस, न्यायालयाच्या विचाराधीन असलेल्या कुठल्याही मुद्द्यावर अशा प्रकारचे सबस्टॅन्टिव्ह मोशन आणता येणार नाही. ह्या आहेत आपल्या महत्वाच्या गोष्टी. सबस्टॅन्टिव्ह मोशनवर मूळ प्रस्ताव ज्याला म्हणतो आपण त्याच्याशी रिलेटेड, यालाही आपण एक्सटेन्सिव्हली प्रिलिम आणि मेन्स अशा दोन्ही अर्थाने कव्हर करण्याचा प्रयत्न केलाय, ज्याच्यामध्ये आपण अपेक्षा करूयात की याच्यातला कुठलाही असा आस्पेक्ट नाही राहिलेला की जो याच्यात कव्हर होणार नाही. ठीक, थांबूयात.